तुमच्यासारख्या उपटसुंभांना फक्त 11 रुपये. आपण काका 11 रुपये फक्त वर्गणी काय काका? हो काका, उपटसुंभ का उपटसुंभ? मंडळाच्या कार्यकर्ता कोण समजता हो तुम्ही? आम्ही पहाटे कामाला जातो, कामावरून आलो की आम्ही घरात येत नाही, आम्ही मंडपात येतो, आम्ही जागरण करून पूर्ण डेकोरेशन करतो. कोण समजता तुम्ही आम्हाला? मोरिया सिनेमातला डायलॉग जसाच्या तसा पाठ करून मला ऐकवतोय. यांचा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये? यांच्या घरात जाऊन ना टीव्ही फोडले पाहिजेत. OTT आलंय ना, सतत सिनेमे बघतात, पाठ करतात. सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघायला सांगितलं की यांच्या खिशाला कात्री लागते. तुम्हाला म्हणून सांगतो, सिनेमे ये भाई ये पाम्या रमेश, चल भाई लय काम आहे. थोडे काय ये पाम्या ये रमेश, हे भाई सगळं घेतलंय ना पावती पुस्तक वगैरे? भाई सोंडे काकांकडे चाललोय. वर्गणी एवढं बोललं तरी नाक मुरट टकते. अरे खुला आहे तो, त्याच्याकडे लक्ष नका देऊ. मला एवढंच माहिती आहे, बघावं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आणि पाकिटात दुष्काळच पडलेला असतो. बरोबर आहे. पण मला एक कळलंय, सोंडे काकीनी वर्गणी दिली ना की त्याचं काय नाही चालणार. चांगली आयडिया रमेश. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली लबाडी जर त्याला कळली तर बिना आरतीचा कापूर जाळेल आपला. याला सांग आलं वाडापणा करेल तिकडे. झालं तुमचं झालं. चला चले चल. ये बने ते खाली कर. सावकाश. कोणाचं घर आहे माहिती आहे ना? हा. दर हा वहिनीचं घराला तर आमच्याकडे द्या. ए, 1000 तरी आले पाहिजे ना, 1000. हा, थांब रे. इकडे. पम्या, प्रिया, झालं हे भेटले. आता केसावरनं हात फिरवतील, लाजतील. लागली जोरात ना? आता ती लाजेल आणि प्रश्न विचारेल, तू का आलास? तो म्हणेल तुला बघायला आलो. मग ती लाजेल आणि दरवाजा ढकलेल, ह्याचं बोट चिमटेल. काय झालं? काय झालं? ए, काय झालं? काय पम्याचं बोट दरवाजात गेलं. अरे त्याचं अख्खं आयुष्य दरवाजात गेलंय. बोटाचं काय? कसं बोलताय बिचारा, खूप लागलं करे. सॉरी. काकी, लागलं तर लागू दे. देवीसाठी माझं रक्त सांडलं तर माझं नाव इतिहासात कोरलं जाईल ना. तुझं बोट दरवाजात चिमटलंय, मोहिमेत तुटलेलं नाहीये. इतिहासात त्याने नोंद घ्यायला. हा? अरे वा, सावकाश सावकाश सावकाश. इकडे मागे काय सकाळी सकाळी काय? ही पारोशी तोंड आणि हा चिपळूणचा चाकरमानी घेऊन काय करता इथे? अच्छा, पावती पुस्तक पैसे मागायला आलाय? काका पैसे काय बोलताय? वर्गणी म्हणा. वर्गणी कसं उदात्त हेतू वाटतं, पैसे हे शुल्लक वाटतं. पैसे वर्गणी, पैसे वर्गणी, पैसे. थांब रे लाचारा, थांब देतो. काका देत सर, काका देत. हे घे. हा काका फक्त 11 रुपये. हो, तुमच्यासारख्या उपटसुंभांना फक्त 11 रुपये. आपण काका 11 रुपये फक्त वर्गणी काय काका? हो काका, उपटसुंभ का उपटसुंभ? मंडळाच्या कार्यकर्ता कोण समजता हो तुम्ही? आम्ही पहाटे कामाला जातो, कामावरून आलो की आम्ही घरात येत नाही, आम्ही मंडपात येतो, आम्ही जागरण करून पूर्ण डेकोरेशन करतो. कोण समजता तुम्ही आम्हाला? मोरिया सिनेमातला डायलॉग जसाच्या तसा पाठ करून मला ऐकवतोय. यांचा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये? यांच्या घरात जाऊन ना टीव्ही फोडले पाहिजेत. OTT आलंय ना, सतत सिनेमे बघतात, पाठ करतात. सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघायला सांगितलं की यांच्या खिशाला कात्री लागते. तुम्हाला म्हणून सांगतो, सिनेमागृहात जाऊन हो पहा. काका सोशल नका मारू, वर्गणी द्या ना. सोशल काय सांगताय? नाहीतर काय. वर्गणी द्या ना. कोर्टाची मजा घेत आहेत. वर्गणी दिलेली आहे, 11 रुपये दिलेले आहेत. 11च रुपये मिळतील. ज्या दर्जाचा तुमचा कार्यक्रम असतो त्या दर्जासाठी 11 रुपये सुद्धा खूप झाले. काका एवढा फालतू कार्यक्रम करतो आम्ही. हो हो, तुम्ही तद्दन भंपक आणि फालतू कार्यक्रम करता. तुम्हाला म्हणून सांगतो, गेल्या वर्षी तुम्ही कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून कोणाला आणलं होतं? हेमंत पाटील. काय क्रेज आहे त्या माणसाची. दांडियाच्या कार्यक्रमासाठी हेमंत पाटील प्रमुख पाहुणा. किमान लवचिकता लक्षात घ्या. दांडिया आणि हेमंत पाटील दोघही कडक. दांडिया संपेपर्यंत लक्षात येईना कोण कोणाला लागतंय. अर्धा वेळ त्या माणसाचा
टिक्कान टिक्करा टिक्का टिक्कान टिक्करा टिक्का टिंका टिक्कान टिक्करा काय पिळायला हवं? दांड्या पिळायला हवेत की नाही? फिरवायला हवेत की नाही? मिशा पिळतो तो माणूस. हे असले भंपक पाहुणे आणता तुम्ही, ते चालणार नाही. हे असलं काहीतरी तुम्ही करता, त्यामुळे फक्त 11 रुपयेच मिळतील तुम्हाला. काका काकींचा विचार करा. काय विचार करू? तुम्हाला माहित नाही काका तुम्हाला माहित नाही काकांना माहित सांग, नाही. सांग, सांग. हे सांगावं लागेल. काका काकींना आम्ही ब्युटी क्वीन करणार आहोत. आमचं ठरलंय. हा मला हा तुम्हाला तिला पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट. या वर्षी पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट होणार आहोत. होणार नाही. जिंकल्या काकी, तुम्ही जिंकलात. सांगतो तुम्ही जिंकलात. पण मला जमेल, मला जमेल. जमेल. काकी तुम्ही आता चाललात ना, त्या चालीमध्ये रॅम्प वॉक आहे. आई शपथ काकी. काकी एकदा चाला. काका मागे एकदा गेले. चाला ना, काकी. काकी चाला ना. चालते. चाला ये 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 बघा बघा ओके. काका वा बघितलं काका, काय हवंय अजून? एवढं टॅलेंट आहे काकींमध्ये. काकी तुम्हीच जिंकणार. गेली 35 वर्ष ज्या बाईच्या पायाचं एकमत होत नाहीये, तिला तुम्ही टॅलेंट म्हणता. एक पाय म्हणतो इकडे जाऊया, दुसरा म्हणतो इकडे जाऊया. हा, आता जेव्हा जोरात तिकडे चालत गेली ना, तेव्हा अख्खा बुलडोजर अनधिकृत वस्तीवर चालला की काय असं वाटतं. जे आहे ते आहे. गप्पा बसा. खूप होत आहे. खूप नाही, बरोबर आहे. हे तुम्हाला 11 रुपये दिलेले आहेत, तेवढेच मिळणार आहेत. हे काही सांगू नका. तू इकडे ये, तू इकडे ये, तू इकडे ये, तू इकडे ये. हरकत नाही. हे बघ, लक्षात घे, ती मुलं तुला फसवतायत. जास्तीचे पैसे मागतील तुझ्याकडून आणि तुला सांगतील तू विजेती आहेस. हा इतर बायकांवर अन्याय नाहीये का? मला सांग. ही cheating नाहीये की नाही? काय? जरा म्हणून कौतुक भागवत नाही माणसाला माझं. तुम्ही थांबा, तुम्ही तिथेच थांबा. प्रिया, पटकन साखरेच्या डब्यातनं 500 रुपये. नाही, पाचशे. लिहून जा. लिहून घे. नाही आणायचे 500 रुपये. नाही, इथे थांब. तंगड तोडीन, इथे थांब. तुझ्या लक्षात येत नाही अजून पण ते फसवतायत तुला. जास्तीचे पैसे उकळतायत. पैसे मिळणार नाही. 11 रुपये दिलेत, तेवढे घ्या आणि घरी जा. हो काका, काय काकी देत आहेत ना. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? माय प्रॉब्लेम इज दॅट आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू एनी काइंड ऑफ मनी. आता बोल. थांबा जरा, थोडा वेळ विचार. काका तुम्हाला मी सांगतो बघा. मला काही सांगू नको. मला फक्त इतकंच सांग की कार्यक्रमाची रूपरेखा काय असणार आहे. काका तेच बोलतोय. सांग. यावेळी ना कार्यक्रम वेगळे असणार आहेत काका. म्हणजे डिस्कस करून ठरवलेत काका. म्हणजे आम्ही ना काका निमंत्रण पत्रिका छापली आहे. बर, दाखव मला. कुठे आहे रे निमंत्रण? मिळाली. आयला जादू. बर, हा. ही तुझी निमंत्रण पत्रिका. हा. गधड्या. संस्कृतीची ती जी आहे ती पहिली असायला हवी की दुसरी? दुसरी असायला हवी की नाही? मग हा काय? हे काय? दिवस पहिला, देवीचं आगमन. हा, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आरतीचा पहिला मान. इकडे हे काय? आरतीचा पहिला मान म्हणजे काय असणार आहे? ते आरतीचा पहिला मान म्हणजे काय? ते काका मंडळाने यावर्षी ठरवलंय, जो जास्त वर्गणी देईल त्याला पहिला मान मिळणार आरतीचा. आणि मला असं वाटतं काका, खूप आतून म्हणजे आतल्या दिलाने असं वाटतं की या वर्षीचा मान ना काकींना मिळायला पाहिजे. काकींना मिळायला पाहिजे. बरोबर. तुम्ही काका 500 द्या, पहिला मान काकींना. माझी खूप वर्ष इच्छा होती की मीच सगळ्या बायकांना मागे टेचून मीच जाऊन मानाची पूजा मीच करावी. माझी खूप इच्छा होती. द्या ना पटकन प्लीज. काका बघा कशी डौलदार तास आणि पहिला मान आरतीचा. 500 द्या काका. नाही, 500. पाचशे. हा? नाही, लिही, आणि पाचशे. लिही. पाचशे. तुला पावती फाडायची आहे, तू फाड. मी तुला पैसे देणार नाही. म्हणजे जो जास्त पैसे देईल त्यालाच फक्त आरतीचा मान. ज्यांनी 11 रुपये दिले त्यांना आरतीचा मान नाही. तसं नाही काका. मग ती कसं आहे? पण मंडळात आहे सोय. म्हणजे ज्यांनी 11 रुपये दिले त्यांच्यासाठी रात्री 2 नंतर आरती आहे. हा. दोन नंतर नाही, तेव्हा कोण बघणार? हा काय तुला काय शो आहे तो? लोकांनी बघायला हवा. आरती आहे ना ती देवाची. हो ती इमाने बरे करायला नको का? लोकांना दाखवण्यासाठी करतो आपण आरती की देवाची आराधना करण्यासाठी करतो आपण आरती? कळायला नको का तुम्हाला? अहो कळते आम्हाला पप्पा. थांबा जरा. काका तुम्ही ते बोल बच्चनगिरी भारी करता ना, म्हणून आम्ही तुमचं ते स्टेजवर तुम्हाला आम्ही नेऊन ते एकमेकांचं ते काय लावतात ते आम्ही करणार होते. वक्तृत्व. हा, तेच वरचं कुत्र घेणार आहोत. काय घेणार आहोत? वरचं कुत्र. ये इकडे. बोल. वक्तृत्व. नाही काका. बोल 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 बोल. शब्द बोलता येत नाही आणि तू सांगायला आलायस माझं काय असणार आहे? वक्तृत्व असणार आहे. नाही का? काय असणार आहे माझं वक्तृत्व? मला जरा सांग. नाही नाही काका, तो चुकतोय. तुझं इथे बाजूला आहे काका. त्याला कळत नाही. ते आम्ही ना तुमचं काय व्याख्यान ठेवणार आहे. हा? काय ठेवणार आहे? व्याख्यान. 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 हा बेटा इकडे ये. पम्याला योग्य शब्द सांग बघू. हो पप्पा. ते
ते असतं व्याख्यान. काय व्याख्यान. व्याख्यान व्याख्यान. व्याख्यान व्याख्यान. ओठांकडे लक्ष दे. ओठांकडेच बघतोय. ओठांकडे लक्ष दे म्हणजे ओठांकडे असं बघ नव्हे. ओठांकडे लक्ष दे म्हणजे उच्चाराकडे लक्ष दे. ओठांचं मूळ कार्य घास आत ढकलणे किंवा बाहेर न येऊ देणे, शब्दांना आकार देणे इतकंच असतं. आशाळभूत नजरेने जे करतोस ते नसतं. कळलं? व्याख्यान असा शब्द आहे तो तसा म्हणायचा. बर हा. व्याख्यान आहे. व्याख्यानाचा विषय काय आहे? माझा हेकटपणा अर्थात चालीच्या समस्या. म्हणजे माझ्या बायकोच्या चालीच्या समस्या. काय तुम्हाला करायचं होतं काका? अहो चालीच्या म्हणजे आपल्या चालीच्या समस्या. अच्छा, चाली. ह्यांना कळतच नाही. काका तुम्ही बसा इकडे, बसा इकडे, बसा इकडे. मी काय म्हणतो हे बघा, माझा ऐक. हा. माझा मुद्दा इतकाच आहे, ही जी व्याख्यानाची वेळ दिलेली आहे दिवस 4 रात्री 8 वाजता. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय? 8ला तुम्ही काय सेंट्रलला होता? सँडल नाही भेटत तुम्हाला? तू उठ, तू ये इकडे जवळ नाही काका, लांबून लांबून समजतं मला. प्रॉब्लेम इतकाच आहे की व्याख्यानाची वेळ 8 ते 8:05 इतकीच आहे. 5 मिनिटात व्याख्यान देऊ मी? हसू नकोस. 5 मिनिटात जास्तीत जास्त शिव्या देऊन होतात, व्याख्यान नाही. पप्पा काय आहे? 5 मिनिटं खूप होता तो. अहो तुम्ही नाही का म्हणालात की अमेरिकेकडे एवढी अस्त्र आहेत की 3 मिनिटात अख्खी दुनिया नष्ट होईल. हा. तुम्हाला तर 5 मिनिटं मिळत आहेत ना. विषय वेगळा आहे. अमेरिकेचं काय घेऊन बसलीस? यांचं सगळं 5 मिनिटात आटपतं. आंघोळ, दाढी सगळं करून 5 मिनिटात बाहेर. साबणही लावत नाही आंघोळ करताना. ई, आई. दिवाळीला घासतो ना अंग, तेव्हा निघतो सगळा मळ. वर्षातनं करतो मी. एकदा. 5 मिनिटात अंघोळ करतो. तासन तास डुंबून राहायला माहित आहे का मी? तू जी काही 4 बादल्या पाणी घेत असतेस त्याच्याबद्दल मी काही म्हणालो? 4 बादल्या पाणी घ्यायचं आणि बाहेर आल्यानंतर कोरड्याच्या कोरडा असायचं. आतल्या आत काय बाष्पीभवनाचं मशीन बसवलंयस? पप्पा आईला त्याच्याबद्दल मी कधी काही बोललो का आईला तुझ्या? बोलू नका. हा? सतत तुला माझ्या आंघोळीबद्दल काय माझी आंघोळ का बोलायचं? काढताय तू माझी तुम्ही? आंघोळ का काढली? तुम्ही चार आणि चार तुझी आंघोळ आंघोळ नको काढता. काढू, तुम्ही शेजाऱ्याची माझी आंघोळ आंघोळ काढ. काय आहे? तुम्ही ना तुमच्या आंघोली पांगोली बद्दल लय पर्सनल बोलताय. हा. आम्ही बाहेरची लोक आहोत. हा. काका आणि हे पम्या हे आंघोळीवर बोलायला लागले तर 5 मिनिटं पूर्ण काकांना. नाही ते काय? हा, देऊन टाका ना वर्गणी. नाही मी काय फक्त आंघोळीवर बोलणार नाहीये 5 मिनिटं. मला 5 मिनिटं चालणार बरं नाही ठीक आहे मला. काका, तुमच्यासाठी आम्ही ऍडजस्ट करतो. हा. तुम्हाला 15 मिनिटं देतो. 15 हा. मिनिटं? हा बीसी झंडूरला आम्ही होल्डवर ठेवतो. हा. इकडे 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 मारत नाहीये. इकडे कोण आहे हा प्राणी? बीसी झंडूर काका प्राणी नाही तो, आपल्या एरियातला टॉपरचा रॅपर आहे. टॉपरचा रॅपर. त्याचा कार्यक्रम ठेवला आपण. काका तुम्ही एकदा त्याचा रॅप ऐकला ना की पाणी होईल तुमचं पाणी. एवढं भारी घालतो तो माहितीये. ए बाय ए बच्ची म्हणताय ऐकव ना. ऐकवतो ना. द्या बघ पैसा. अरे, ये पब्लिक क्या मांगते पब्लिक को? ए भाई किधर है बच्ची? किधर है? किधर है? बाय स्ट्रीट में पडलेले 25 उचलतोय. घास घास प्रेमाच्या नादात लफडी झाली चार. घरदार झूट सच्चा है बार. घास जोरात घास 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 घास. पोरीच्या बापाला दुसराच आवडतो. प्रेमाची तिरडी आपल्या उचलतो. घास तर घास. घास 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 घास. त्याच्यासाठी आहे ती एकदम खास. तिच्यासाठी आहे तो एकच भास. घास नारे 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 ना नारा नारा बीसी झंडूर. हे जे तू शेवटी केलंस नारे 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 बीसी झंडूर याचा अर्थ काय होता? अहो, काका माझं काय माहितीये, मला चाल लक्षात राहते, शब्द नाही सुचत. शब्द सुचायला तू कवी आहेस? नाही. कुठले तरी शब्द ऐकायचे, ते मुखोद्गत करायचे आणि ते भडा भडा ओकायचे. काय करायचं? मारताय. मुखोद्गत पाठांतर ते करायचं आणि नका ना हे मला- मारू पप्पा. मग काय करू? फालतू माणसं वर्गणी मागायला येतात. मागच्या वर्षी पण असंच केलं. काय 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 कसल्या गाड्यांचा कार्यक्रम आहे? मिळणार नाहीत पैसे. जा काका ओ, 11 रुपये काका, मिळणार. जा. एकतर ये ना जाम बोलताय ना काका. आणि काका एवढं आलं तर 11 रुपये दिले फक्त तुम्ही वर्गणी. आणि 11 रुपयासाठी एवढं ऐकून दाखवता? नाही तर काय? काय पण आहे तुमचं? तुमच्यासारखी माणसं आहेत ना काका, आमचा उत्सव आला की तुम्हाला शिस्त वगैरे आठवते. तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम आहे हो आमच्या उत्सवाचा? आम्हाला उत्सवासाठी कधीच प्रॉब्लेम नव्हता आणि नसणार आहे. आम्ही काही उत्सव विरोधक लोक नाही आहोत. आम्ही उत्सव पुरस्कर्ते आहोत. लक्षात घ्या, आमची जी काही एक सांस्कृतिक वाढ झालेली आहे, बौद्धिक वाढ झालेली आहे, ती उत्सवांमुळेच झालेली आहे. उत्सव आपल्या समाजासाठी फार गरजेचे आहेत.
त्यातनंच आपण विचारांची आदानप्रदान करतो की नाही? हां, हे जे काही सांस्कृतिक वाढ होते समाजाची ती कशामुळे होते? या उत्सवांमुळेच होते. जो काही एक स्नेहबंध, जी काही आपुलकी वाढते समाजामध्ये ती कशामुळे? उत्सवांमुळेच की नाही? उत्सवांना आमचा कधीच विरोध नव्हता किंवा त्याच्यावर आमचा कधीच आक्षेप नव्हता. तुम्ही जी काही डीजेला गाणी लावता त्यांनाही आमचा विरोध नाहीये, पण त्या गाण्यांचा आशय काय या गोष्टीला आमचा विरोध आहे. संस्कृती दाखवा ना, विकृती नका दाखवू. मुळात उत्सवांमध्ये संस्कृतीचा देखावा असावा, खोटा दिखावा नसावा. वा वा. कळतंय का? कळलं काका, जे काय बोललात ते भारी बोललात. ते वर्गणीचं बघूया आपण नंतर. प्रियाला दांडियाच्या प्रॅक्टिसला सोडाल काय? हा चालेल ना, सोडतो माझं काय सोडतो. दांडेचं पण त्याच्या आधी माझं एक काम करशील? एक काका एवढं तुम्ही बोलला, तुमचं काम करणार ना, काय करायचं? ये. ये घे रे. एक चौका जा. आणि काय ए, fan बिन काय? 1000 नंतर सुट्ट्या घेऊन जा ना, बरं. 1000 सुट्ट्या. काय कुठे घेऊन एक- चाललाय? या fan बिन काय करायचं काम आहे माझं. अहो अरे याची पावती फाडला नव्हते काकान. वा वा मस्त. मला आवडली ही सोंडे फॅमिली आणि वर्गणीची धमाल. मज्जा आली. प्रसादा. फार छान, बहारदार, खूप मजा आली. आपल्याकडे उनाड किंवा उडाण टप्पू मुलांच्या भूमिका असतील तर वेगवेगळी माणसं असतात, पण प्रत्येक वेळेला बने कॉमन असतो. तर याचा तू कसोशीने विचार करायला हवा की उनाड मुलांमध्ये आपण असतोच याचा एक. पण नाही, मस्त, कारण तू ते करतोस मस्त. फार तुम्ही तिघांनी फार मस्त प्ले केलं या 3 मुलांच्या भूमिका. खूप मजा आली. प्रथमेश, आज पृथ्वीकनी बोट धरून तुला कॉमेडी शिकवली. मस्त. तुझा रॅप पण फार मस्त होता श्रमेश, फार मजा आली. तो कुणी लिहिला होता आणि कुणी तूच लिहिलायस? वा वा वा, क्लास. पृथ्वी, अप्रतिम कॅरेक्टरायझेशन. थँक्यू. फार मजा आली. प्रियदर्शिनी, बारीक बारीक जागा तुझ्या तू काढत होतीस, पण त्याची फार मजा येत होती. म्हणजे अशा बापाची इतकी टिपिकल मुलगी असते तशीच्या तशी तू प्रेझेंट केलीस. ईशा, फार मस्त. एखादा माणूस खूप वेळ संडासात बसल्यानंतर आपण त्याच्या अंगावर जातो ना, तसा तुझा रॅम्पवॉक होता. राग आलेला असतो ना आपल्याला, किती वेळ बसलाय बघ. पण तो तू पूर्ण स्किटभर ती चाल मेंटेन केलीस. दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. फार मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स.